ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में कन्नड़ नगर परिषद के चुनावों को लेकर जनता में उत्सुकता बढ़ गई है। पार्षद और महापौर पद को लेकर सभी राजनीतिक दल अपनी रणनीतियों पर ध्यान केंद्रित किए हुए हैं। ऐसे में महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर कन्नड़ नगर परिषद चुनाव में पार्षद और महापौर कौन होगा, इसके लिए जनता की प्रतिक्रिया जानने के लिए हमने क्षेत्रवासियों से बातचीत की। आइए जानते हैं जनता की प्रतिक्रिया, किसकी भूमिका सबसे अहम होगी। आपण कन्नडमध्ये आलेलो आहे। सध्या नगर परिषदची निवडणूक सुरू आहे। ग्राउंड झिरो रिपोर्ट म्हणजे लोकांची प्रतिक्रिया, लोक कोण नगरसेवक आणि कोण नगराध्यक्ष होणार, कोण विकास करू शकतं आणि कोणाचा कोण विकास करणार नाही जाणून घेऊ। नाव काय म्हणलं आपलं? विनोद सुभाष वाघ। आपल्या एक वार्डामध्ये कोण उभा आहे आणि कोण विकास करू शकतं? आमच्या बंटी काशीनाथ आणि नगराध्यक्ष म्हणून संतोष कोल्हे, हे दोघं जण विकास करू शकतात। आतापर्यंत 15 वर्षात कोण कसा विकास केलेला आहे? संतोष कोल्हे चांगला विकास केला ना, पाणी टाकी आणली आमच्या नव्या कन्नडमध्ये। आता बाकीचे किती उमेदवार आहे आपल्याकडे? नगराध्यक्षसाठी 3 उमेदवार आहेत। बाकीचे विकास करणार का नाही करणार? करणार, चान्स भेटला तर करणार। चान्स संतोष कोल्हे जास्त आहे। तुमचे तुमच्या वार्डामध्ये विषय विचारतोय मी की बा तुम्ही रोड चांगले साहेब आमच्या वार्डामध्ये। काय सांगाल जनतेसाठी तुम्ही? फक्त संतोष कोल्हे नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या सत्यताईला। आपण बघू शकता अंड्यावाले, काय नाव तुमचं? विनोद वाघ। विनोद वाघ यांचं कोल्हे यांचा विकास, कोल्हे हे विकास करू शकता म्हणून आपण पुढची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार, आपण कन्नड मध्ये आलो आहे। नगर परिषदची निवडणूक आहे सध्या। नगराध्यक्ष, नगर परिषदचे नगरसेवक कोण होणार आणि जनतेचा कौल जाणून घेऊ, कोण विकास करणार। सर, आपलं नाव काय? मी गणेश राठोड। आपल्या नगरसेवक आणि नगर अध्यक्ष कोण होणार आणि कोण विकास करू शकणार? विषय कसा आहे, 2008 पासून चंद्रलोक नगरी स्थापन झालेली आहे। चंद्रलोक नगरीमध्ये सगळ्यात पहिले आम्ही रहिवासी झालेलो तिथं। 2016ला माझ्या अंदाजी निवडणूक झाली होती पहिली। त्या टाइमला युवराज भाऊ बनकर आणि कवडे काका हे नगरसेवक होते संतोष भाऊ कोल्हे यांच्या पॅनल मधून। पण त्याच्यानंतर 2016 इलेक्शन झाली। 16 नंतर आमच्या युवराज भाऊ बनकर यांनी सिमेंट रस्ते वगैरे केलेत, पण दुसरे कोणी उमेदवार असेल त्यांनी आमचं काम केलेलं नाहीये। आणि आमचा कौल असा आहे, जो आमचा विकास करेल त्या माणसाला आम्ही वार्ड क्रमांक 1 मध्ये उभं केलेले आणि तो माणूस आम्हाला निवडून आल्यानंतर नक्कीच सहकार्य करेल। नगर अध्यक्ष म्हणून कोणता चेहरा पसंत करणार? आम्हाला नगर अध्यक्षासाठी स्वातीताई कोल्हे आहेत। ह्या आम्हाला कधी पण मदतीचा हात अर्ध्या रात्री पण सांगितलं तरी ते आमच्यासाठी उभे आहेत। कारण की ज्या टाइमला आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता त्या टाइमला पण आम्ही योगेश शेटला रात्री फोन केला होता। शेट असा विषय होता म्हणलं, आमच्या नाल्याचा प्रश्न होता, तो पण त्यांनी मार्गीस लावला होता। संतोष भाऊंनी पण अर्ध्या रात्री आम्हाला तो रस्ता मंजूर करून तेवढा मार्गीस लावला, जेणेकरून विक्रम पाटे नगरसेवक होते त्या टाइमला असताना सुद्धा तो नवदा जवळचा रस्ता संतोष भाऊंनीच आम्हाला तयार करून दिला होता। म्हणजे सुखादुःखामध्ये संतोष भाऊ कोल्हे हे तुम्हाला मदत करतात? हो, अर्ध्या रात्री करतात। नगरपालिकेची निवडणूक चालू आहे सध्या। नगराध्यक्ष, नगरसेवक कसा व कोण विकास करू शकतो, आपण काय सांगाल? आपलं नाव काय? माझं नाव मोहसिन शेख आहे आणि प्रभाग क्रमांक 1 मध्येच राहतो। आणि मला या ठिकाणी खूप असे घटना आहे जी मला रोज फेस करावं लागते, म्हणजे माझ्या परिवाराला किंवा माझ्या पडोशीला। कारण की मला माहिती आहे इकडे आम्हीच राहतोय, कोणी नगरसेवक येत नाही, जे निवडून येते ते चालले जाते, नंतर ते परत येत नाही। आणि आम्हाला कसं विकासाचा चेहरा पाहिजे या ठिकाणी। कारण की आमच्या तुम्ही पाहू शकता, हे घाण पाहू शकता किती मच्छर, डेंग्यू, मलेरिया या ठिकाणी आम्हाला राहतात। आम्ही नेहमीच म्हणजे काही ना कशामुळे आम्ही दवाखान्याला जावं लागतो, किंवा दवाखान्याचे प्रश्न आहे किंवा आर्थिक प्रश्न आहे, पाणीच्या जारचा प्रश्न आहे। आम्हाला या कन्नड शहरामध्ये, पूर्ण शहरामध्ये आम्हाला सगळ्यात मोठी म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतो।
म्हणजे पिण्याचं पाणी मिळत नाही. म्हणजे फिल्टरच नाही आमच्याकडे, फिल्टरची मशीन बरोबर नाहीये. आणि काँग्रेसची सत्ता या ठिकाणी म्हणजे जे संतोष कोल्हे होते मागच्या टायमाला, ते 3 वेळेला नगराध्यक्ष होते, पण त्यांनी काहीच म्हणजे विकास केलाच नाहीये. कारण की पाण्याची फिल्टरची मशीन जी राहते, जी फिल्टर करायच्यासारखी असती, पण ते कधीच त्यांनी म्हणजे त्याच्यावर लक्ष केलं नाही. फक्त ती बिघडली म्हणून निधी आणला, त्याला सुधारलं आणि म्हणे काही प्रॉब्लेम म्हणे वरचा आहे, ते पाणी साफ नाही. आणि पाणी तुम्ही पाहू शकता अंबादाई इतकं पाणी आहे, तरी 8-15 दिवस पाणी येत नाहीये. म्हणजे लोकांची पूर्ण या वाड्यातली नाही, पूर्ण कन्नड शहरातली ही समस्या या ठिकाणी आहे. आणि 15 रुपये जर एका माणसाला कमीत कमी 2 वेळेस आणावं लागतं, सकाळी संध्याकाळी मोठी फॅमिली असली तर. म्हणजे असे आमचे फेस आम्हाला या ठिकाणी करावं लागते, कोणी आमच्या जवळ येत नाही. आणि आता निवडणूक आल्या तर म्हणजे सर्व लोक येतीलच. कन्नड शहरामध्ये पाणी मिळत नाही म्हणजे धरण उशाची आणि आम जनता उपाशी असं विषय झालेला आहे. नाव काय सांगा? मोहसिन शेख माझं नाव. संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। जाहिर है छत्रपति संभाजी नगर में होने वाले इस चुनाव से ये तय होगा कि नगर परिषद की दिशा और विकास की नीति किसके नेतृत्व में आगे बढ़ेगी। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।